केंद्र शासन की ओर से कंपनी के कामगारों को पीएफ लागू किया गया था, जिससे कामगारों को भविष्य निर्वाह निधि प्राप्त होती थी। केंद्र शासन की ओर से संबंधित राशि पर 8% ब्याज दर मिलता था, जिसे बढ़ाने की मांग कामगारों की ओर से की जा रही थी। इसी दौरान केंद्र शासन की ओर से एक नया निर्णय लिया गया, जिसमें कंपनियों द्वारा कामगारों का पीएफ भरते समय 1 से 8% भरने के आदेश दिए गए। कामगारों पर हो रहे इस अन्याय के विरुद्ध विदर्भ प्रहार संगठन की अध्यक्षा एडवोकेट हर्षल चिपलूणकर ने शासन के इस निर्णय का निषेध करते हुए कामगारों के हक में निर्णय लेने की मांग की है। केंद्र शासनाच्या कामगार विभागातर्फे प्रॉव्हिडंट फंड ही जी एक सोशल लेजिस्लेशन आहे ते पास करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने भविष्य निर्वाह निधी हा कामगारांना मिळत होता। त्यावरती केंद्र शासनाकडून 8.5%च्या हिशोबाने व्याजदर त्या संबंधित रकमेवरती मिळत होता। तर त्याच्यामध्ये वाढ करण्याची मागणी कामगार वर्गाकडून होत असताना केंद्र शासनाने एक नवा निर्णय त्याच्यामध्ये घेतला आहे की ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये जर त्यांची परिस्थिती वाईट आहे किंवा डबघाईची आहे तर अशा वेळी त्या कंपन्यांनी कामगारांचा पीएफ अकाउंटमध्ये भरताना त्यांच्या बाजूचा शेअर भरताना 1% ते 8% भरण्याची मुभा शासन त्याच्यामध्ये त्यांना देत आहे। तर हा सरळ कामगार वर्गावरती अन्याय आहे। एकीकडे भविष्याच्या निर्वाह निधीची आम्ही किती काळजी करतोय हे शासनाचं दाखवणं आणि दुसरीकडे कंपनीच्या बाजूने किंवा उद्योजकांच्या बाजूने असं मांडणं की 1% ते 8% त्यांना जेवढं योग्य वाटेल तेवढं ते पीएफची रक्कम त्यांच्या बाजूने भरू शकतात। तर ही पूर्णपणे कामगारांवरती अन्यायकारक गोष्ट आहे आणि शासनाला मला त्याच्यातून एक सांगायचं आहे की जर तुम्ही या पद्धतीने कामगारांना अच्छे दिन दाखवणार असाल तर हे कामगार पेटून उठतील आणि मग तुमच्या अच्छे दिनचे बुरे दिन कसे होतील याबाबत मी अजून भाष्य करू शकत नाही। कारण आता ही सुरुवात झाली आहे लोकांना जागृत होण्यासाठी। जर तुम्ही त्यांच्या अधिकारांवरती त्यांच्या हक्कांवरती घाला घालत असाल तर हे कामगार पेटून उठतील। हे शेवटचं सांगणं आहे शासनाला। कृपया जो निर्णय शासन घेत आहे किंवा ज्या निर्णयाच्या अंती शासन येत आहे ते शासनाने त्वरित थांबवावं। अन्यथा माझं सर्वच कामगार संघटनांना हे आवाहन आहे की सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन शासनाच्या या गोष्टींचा विरोध करावा। अन्यथा आपण ज्या कामगारांच्या अधिकारासाठी लढतो आहोत त्या कामगारांना कुठलेही अधिकार शासन उरू देणार नाही। या सर्व गोष्टींची काळजी घेऊन सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करावा अशी मी सर्व कामगार संघटनांना आवाहन करते। या निर्णयापूर्वी जेवढा कामगारांच्या पेमेंटमधून पीएफसाठी कपात करण्यात येत होती तेवढाच समान वाटा कंपनीकडून पण देण्यात येण्याच्या संदर्भात या कायद्यामध्ये नमूद होत्या तरतुदी। परंतु आता त्या तरतुदींमध्ये बदल करून 1% पासून ते 8% पर्यंत त्याच्यामध्ये बदल घडवून आणतोय। तर त्यामुळे शासनाचा या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। शासनाने कामगारांच्या हितासाठीचा हा निर्णय होता। जर कामगारांचं हित होऊ शकत नसेल तर कमीत कमी त्यांचं अहित शासनाने करू नये असं मला शासनाला इशारा द्यायचा आहे।